रायगडच्या नागोठणेमध्ये इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या प्रियकराच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा खून केलाय। 24 तासात आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। संभाजीनगरमधील शाळेच्या मैदानावर तरुणांची हत्या, खुनाचा उलगडा। मैत्रिणीच्या वादामधून जिवलग मित्रानेच गळा चिरून केली निर्घृण हत्या। अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला ठोकला बेड्या। यवतमाळमध्ये जुन्या वादामधून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि चाकूच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला। शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला केलं गजाआड। जखमी तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। संभाजीनगरमध्ये शाळेच्या मैदानावर तरुणांची हत्या, खुनाचा उलगडा। मैत्रिणीच्या वादामधून जिवलग मित्रानेच गळा चिरून केली निर्घृण हत्या। गोंदियामध्ये रेल्वे पोलिसांनी पकडलं तब्बल 3.27 कोटींचं सोनं। सराफा व्यापाऱ्याकडे नव्हती सोन्याच्या दागिन्यांसंदर्भातील कागदपत्र। पोलिसांकडून पुढच्या तपासाला सुरुवात। पुण्यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह तिघांवर आणखी एक गुन्हा। उत्तमनगरमधील बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा। आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर तुरुंगात आहे। कोल्हापूरच्या तळसंदेमधील वसतिगृहात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल। वडगाव पोलीस ठाण्यामध्ये अमानुष मारहाणीचा गुन्हा। वर्ध्यामध्ये गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई। हिंगणघाटामध्ये सापळा लावून कारवर छापा। या कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक। अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त।